36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. संपूर्ण भारत देशामध्ये गुरुदत्त जयंतीनिमित्त 7 दिवसांचा गुरुचरित्र पारायण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय. नियमितपणे महिलांनी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुपारायण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे. या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, भागवत, दीपचरित्र आणि अखंड नामजप यज्ञ सेवक पाळत असतात. या माध्यमातून होम भवन सुद्धा होते. स्वामींच्या सेवेमुळे अनेक भाविकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत, जसे विवाहाच्या समस्या, शेतीच्या समस्या, नोकरीच्या समस्या किंवा मानसिक, या सर्व समस्यांचं निराकरण केलं जातं. या केंद्रांमध्ये जी सेवा दिली जाते ती निशुल्क सेवा दिली जाते. स्वामी समर्थ महाराज एक अशी अद्भुत शक्ती आहे जे आपल्याला अशक्य वाटते ते शक्य करण्याचं सामर्थ्य महाराजांच्या नामस्मरणात आहे, असं केंद्रचालक यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. तर गुरुदत्त जयंती निमित्तानं मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतलाय. गुरुचरित्र पारायण आज रोजी हे पार पडलेलं आहे आणि अंजनगाव सुरजी जे काही गुरु सेवक माझ्यासोबत आहेत. मला सांगा दादा, आजचा जो कार्यक्रम आहे, आज जो सोहळा आहे, हा कशा पद्धतीने साधारणतः दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या इथं मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री दत्त जयंती अखंड नामजप सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि या सप्त्याला पूर्ण भारतभरमध्ये संपन्न केल्या जाते. किती दिवसात हा सप्ताह असते? हा साधारण 6 सप्ताह जो आहे 8 दिवसात सप्ताह असते. 7 दिवस ह्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, सुलभ भागवत, श्रीपादचरित्र आणि अखंड नामजप यज्ञ इथे चालत असतो, ज्याच्या माध्यमातून इथं होम हवनसुद्धा होते. या सेवेमुळे काय होते, अनेक सेवेकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतात, जसे की विवाहाच्या संदर्भात असतील, शेतीच्या संदर्भात असतील, नोकरीच्या संदर्भात असतील, आरोग्याच्या संदर्भात असतील किंवा मानसिक समाधान आहे ते इथं मिळते. आणि इथं जी सेवा दिली जाते ती सगळी विनामूल्य देते. आणि आमच्या केंद्राचे जे सर्व आहे ते परमपूज्य गुरुमौली आहेत, तेंडुलकर राहतात, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या आधीनुसार आम्ही इथं काम करत असतो. स्वामी समर्थाबद्दल काय सांगा? स्वामी समर्थ महाराज म्हणजे एक अशी अद्भुत शक्ती आहे की आपल्याला जिथं कोणतेही काम अशक्य वाटते ते शक्य करण्याचं सामर्थ्य स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणामध्ये आहे. त्यांचं फक्त आपण नामस्मरण केलं आणि ध्यान केलं तर आपण आपले कामं जे आहेत ते पूर्णपणे होऊ शकतात आणि आपले प्रश्न मार्गी लागू शकतात. हे होते आपल्यासोबत अंजनगाव सुरजीचे स्वामी समर्थ केंद्राचे सेवक आहेत. आणि आज रोजी इथं स्वामी समर्थ महाराज असतील, दत्तगुरू असतील, यांची जयंती जे काही सप्ताह झालेला आहे, सप्ताह हा सोहळा जो झालेला 7 दिवसात हा आज रोजी संपन्न झालेला आहे. हजारो भाविक भक्त आज इथं दर्शनाला आलेले होते आणि चांगल्या पद्धतीने यांनी दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि असं सांगण्यात आलं आहे की या भक्तांकडून असं सांगण्यात आलं आहे की या ठिकाणी प्रत्येक लोकांच्या समस्या दूर होतात, प्रत्येक लोकांचे आजार दूर होतात, प्रत्येक लोक जे काही संकटात असतील, जे काही समस्या असतील, जे काही अडीअडचणी असतील, सर्व स्वामी समर्थ महाराज किंवा गुरुदत्त जे असतील यांच्या माध्यमातून, यांच्या आशीर्वादाने सर्वांचं निराकरण इथं केले जाते, अशी यांनी आज आपल्याला संबोधित केलेले आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती. चरित्र पारायण सप्ताह हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल, अख्ख्या भारतामध्ये हा आज रोजी संपन्न होत आहे. आणि अंजनगाव सुरजीच्या काही महिला पण आपल्यासोबत आहेत. मला सांगत येईल, आज हा जो सप्ताह संपन्न होत आहे, आज किती दिवसाचा हा सप्ताह होता? हा दत्त जयंती सप्ताह आहे आणि हा 7 दिवसापासून चालू होता. आज आमच्या केंद्रामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं, कारण सप्ताह झाल्यानंतर शेवटच्या दिवशी हा महाप्रसाद घेतला जातो. तर आज दत्त जयंतीचा महाप्रसाद आणि महाराजांच्या चरणी किती दिवस हा सप्ताह असते? किती दिवस तुम्ही आनंदानं हा सप्ताह? हा 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि 8व्या दिवशी महाप्रसाद असतो. काय सांगाल स्वामी समर्थ महाराजांबद्दल आणि गुरु दत्ताबद्दल? स्वामी समर्थ महाराज म्हणजे आमचेच नाही तर सर्व जगाचे चालक मालक पालक आहे. त्यांच्यामुळंच ही सगळी सृष्टी या सृष्टीवर आपण जे काही कार्य करतो आहे. कारण झाडाचं जर पान जरी हालत असेल तर ते महाराजांमुळं हलतं आणि महाराज आमच्या सर्व सेवेकरांच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच आज आम्ही या केंद्रामध्ये आहे. आणि या 7 दिवसामध्ये सर्व सेवेकरी संपूर्ण भारतामध्येच म्हणजे अंजनगावातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सर्व सेवेकरी खूप तनमन धनाने ही सेवा करतात आणि त्यांचे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न त्यांचे मार्गी लागतात. काय सांगाल की स्वामी समर्थ महाराज आहेत, गुरुदत्त जे आहे, तुमच्या जीवनामध्ये असा एक तरी प्रसंग असा आहे की जे समजा तुम्ही अडचणी असाल, मोठी समस्या असेल, त्याचं निराकरण झालं, असं काय सांगा? तुम्ही जीवनात कोणता प्रसंग असा आला? असे तर पदोपदी महाराजांचे चमत्कार असतात. प्रत्येक क्षणाला महाराज चमत्कार दाखवतात.
परंतु माझ्या जीवनातले जर कधी मी अनुभव सांगितले, साधारणतः गेल्या 18 वर्षापासून मी महाराजांच्या सेवेमध्ये आहे आणि सुरुवातीपासूनचं जर सांगितलं तर बरेच लंबी लिस्ट होईल, पण एक सांगते, मला महाराजांनी म्हणजे माझ्या घरी 3 दत्तात्रय जन्माला आले, ब्रह्मा विष्णू महेश. त्यामध्ये पहिला मुलगा माझा जे आहे, माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. नंतर जे दुसरी डिलिव्हरी झाली तर ते मला ट्विन्स होते. ट्विन्समध्ये काय झालं की मला डॉक्टरांनी शिजर सांगितलं होतं की एका बाळाची नॉर्मल डिलिव्हरी होईल, पण एक बाळ तुमचं शिजर करून काढायला लागेल. पण घरचे सगळे लोक महाराजांच्या चरणाशी म्हणजे सेवा रुजू करतात, त्यांचेच सेवेकरी आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी धावा केल्या महाराजांना. आणि चमत्कार असा झाला की 5 मिनिटांमध्ये माझे दोन्हीही बाळ बाहेर आले आणि माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. हा माझ्या जीवनातला एक सर्वात मोठा अनुभव आहे. हे होते आपल्यासोबत स्वामी समर्थ महाराजांचे गुरु दत्त जयंती आज यांनी मोठ्या थाटामाटात साजरी केली आहे आणि बरेचसे आपल्यासोबत महिला आहेत. अनेक स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार आहेत की त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक महिला असतील, पुरुष असतील, बाळ असतील, यांच्या जीवनामध्ये आलेल्या संकटांना स्वामी समर्थ महाराजांनी कुठेतरी चांगला मार्ग दाखवला. संकटातून ज्यांना बाहेर काढलं, असे बरेचसे या महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे मोठे असे चमत्कार आहेत. म्हणून आज अशा हजारो महिला आज आपल्यासोबत आहेत. आज रोजी यांनी ही जी दत्त जयंती मोठ्या थाटामाटात आज रोजी संपन्न झाली आणि 7 दिवसापासून हे सेवेत होते. यांनी आटोकाट प्रयत्न करून मोठ्या थाटामाटात यांनी आज जयंती इथं साजरी केलेली आहे आणि त्यांच्या जीवनातले त्यांनी आपल्याला प्रसंग पण सांगितलेले आहेत की ज्या वेळेस आमच्याकडे जसे समस्या आली, अडचण झाली की स्वामी समर्थ महाराजांनी चांगल्या पद्धतीनं आमचा मार्ग मोकळा केला. ह्या महिलांनी आज आपल्याला संबोधित केलेलं आहे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश शिंगळे, अमरावती.